आपल्याला येथील 2024ची लोकसभा निवडणूक लढतोय। एक शेतकऱ्याचा मुलगा ज्याला वाटतं का आपल्या समाजाला आपल्यासोबत मोठं केलं पाहिजे, नुसतं मोठं भाषण देऊन नाही तर प्रत्यक्षात कृतीमध्ये 8 सीबीएसई स्कूल चालवतो, ज्यामध्ये 20,000 गरिबांची मुलं शिक्षण घेतात। संपूर्ण कोकणभर 45 अभ्यासिका चालवतोय, त्यामध्ये अनेक आई वडील नसलेली मुलंही मोठमोठ्या पदावर गेलेली आहेत। एवढंच नाही, 31 पोलीस अकॅडमी चालवतोय, एक हॉस्पिटल असं चालवतो जे सरकारलाही जमलं नाही। कुठल्याही खासदारांनी महाराष्ट्राच्या 48 खासदारांपैकी एकाही खासदारांनी करू शकणार नाही अशा प्रकारचं रुग्णालय चालवतं, तिथे लिलावतीप्रमाणे ऑपरेशन जाहीरनाम्यामध्ये मी लिहिलं होतं का मुरबाडपर्यंत मेट्रो आणि ट्रेन रेल्वे आणेन, परंतु तुम्हाला सांगतो ती जसंही टोकावड्यापर्यंत कशी येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करून ते आणण्याचा। आपल्याला मुरबाड तालुका येताना मी आपल्याबरोबर शहरांना आहेत, त्यांना ते सांगितलं तर हा तालुका प्रचंड बुद्धिवान लोकांचा तालुका, अत्यंत मेहनती माणसं आणि स्वाभिमानी माणसं, मालकरी म्हटलं माणसं इथला 80% समाज मालकरी आहे। यांना शेतीसाठी आपण चांगल्या प्रकारे पाण्याची व्यवस्था करून देऊ, दुग्ध शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यशेती या व्यवसायाला व्यवस्था करून देऊ। इथलं मार्केट एक 15 किलोमीटरवरती कल्याण आहे, त्यामुळे मार्केटही एकदम जवळचं आहे आणि इथला शेतकरी जर एकदा मजबूत झाला का त्याच्या बाजूला लगेच शहापूर होईल, वाडा होईल, भिवंडी होईल, विक्रमगड होईल, अशा प्रकारची व्यवस्था आपण नक्कीच करूया। आपल्याला नक्कीच सांगतोय मी जाहीरनाम्यामधून 2 गोष्टी प्रकर्षाने बोलत असतो। आपल्या मागच्या 10 वर्षामध्ये खासदारांनी काही काम केलं नाही। आपल्याला माहिती आहे की कुठल्याच गावामध्ये एक 100 रुपयाचं कामही केलं नाही। गावामध्ये 2-2 गटामध्ये भांगडे लावल्या जातात। आपल्या उल्हासदादा बांगरसारख्यांना घाबरवण्याचं काम केलं जातं, मग ते घरातच दम देऊन बसतात। तर या गोष्टी कधी होणार नाही आपल्याकडून। आपल्याकडे मी खासदार नाही, आपल्यातला शेवटचा माणूस खासदार होईल अशा प्रकारची काळजी। हे कधी स्वप्न नव्हतंच माझं स्वप्न असं आहे का इयत्ता 9वी बसून स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन तयारी करून वयाच्या 21व्या वर्षी आपल्या मातील तरुणी या युपीएससीच्या रिझल्टमध्ये टॉप 10 मध्ये आले पाहिजेत आणि ती सगळी प्रक्रिया आपल्याकडे सुरू आहे। आपल्याकडे गरिबांची मुलं डॉक्टर होण्यासाठी, गरिबांची मुलं IIT होण्यासाठी इयत्ता 9वी पासून JEE नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे। न्यायव्यवस्थेमध्ये आपली मुलं चंद्रचूड साहेबांसारखे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झाले पाहिजे। एवढेच नाही तर पंतप्रधान कार्यालय चालवणारी मुलं, विद्यार्थी आपल्या मातीतून घडले पाहिजे आणि ते घडवण्याचं काम आपण नक्की सर्व मिळून करूया। आपल्या सर्वांच्या आरोग्याची मी 1 ना 2 गाव दत्तक नाही घेणार। माझ्या मतदारसंघातील एकही माता भगिनी उपचाराअभावी जर मृत्यू झाला तिचा तर त्याची जबाबदारी संपूर्ण माझी असेल आणि एकही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबलं त्याच्याकडे उद्या नीटला 450 मार्क आहे, त्याच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला नंबर लागलाय, 25 लाख रुपये फी आहे आणि त्या माझ्या शेतकऱ्याकडे, शेतमजुराकडे ते फी भरायची परिस्थिती नाही, ऍक्च्युअली परिस्थिती नाही, तर ती फी भरण्याची जबाबदारी माझी असेल। त्या कुठल्याही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबवून होणार आसामध्ये 70% नाही, एकूण 90% मतदान झालं पाहिजे, 90-95% आणि त्यातील 90-95% मतदान हे आपल्याला मिळालं पाहिजे। यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावं। त्याचबरोबर तरुण मंडळी खूप आहे इथे, यांनी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर येते 8 दिवस करावा, कारण आपल्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे। आपल्याला असं नाही का खासदार दाखवा 10,000 रुपये मिळवा, खासदाराचं काम दाखवा 1 लाख रुपये मिळवा, अशी आपल्याकडे परिस्थिती नाही। आपण जिथं पाऊल टाकू तिथे जिजाऊचं काम दिसेल, जिथे ज्या गावात जाऊ तिथे जिजाऊचा विद्यार्थी दिसेल, जिथे जाऊ तिथे जिजाऊची महिला सक्षमीकरणातील ताई दिसेल। एवढं मोठं काम आपलं आहे आणि रोज एवढं काम वाढतंय तुमच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने। त्यामुळे ते काम लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना सांगा की एक गरीबाचा मुलगा, एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा ही निवडणूक लढवतोय। 2 दलाढ्य पक्ष आहेत, त्या पक्षांकडे अनेक वर्षे सत्ता असून साधं रुग्णालय बांधलेलं आहे, कुठल्याही मुलाच्या शेजाराच्या काही सख्या भावाची मुलं त्यांनी शिकवलेली नाहीयेत। त्याच्यामुळे त्यांच्या मागे लागण्यापेक्षा, पैशाच्या मागे लागण्यापेक्षा निवडणुकीच्या बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत मतदार पैसे घेत राहील त्यापर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही आणि आपल्यापासून सुरुवात करूया। तर आजपासून या निवडणुकीमध्ये एकही रुपया कोणाकडून न देता मतदान करूया आणि मग काय स्वातंत्र्य असतं ते तुम्हाला मी दाखवतो। अगदी देशाला गर्वाने अभिमान वाटेल अशा प्रकारचे काम आपण करूया।